खळबळ उडाली आहे। पालघर मतदारसंघाचे माजी आमदार आणि ठाणे सहकारी बँकेचे विद्यमान संचालक अमित घोडा यांनी भाजपाला रामराम करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय। ठाणे येथे झालेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला। ऐन जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे घोडा यांच्या पक्ष प्रवेशामुळे डहाणू आणि पालघर तालुक्यातील ग्रामीण भागात राजकीय गणिते बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। यावेळी त्यांचा भाऊ दिलीप घोडा तसेच अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी पालघरचे विद्यमान आमदार राजेंद्र गावित, शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष कुंदन संघे, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा वेदही वाढान यांच्यासह पालघर जिल्ह्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते। अमित घोडा यांची ही घर वापसी पालघर आणि डहाणू मतदारसंघात भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे। भाजपामध्ये गेल्या काही काळापासून अंतर्गत गटबाजी उफाळून आली असून नुकत्याच झालेल्या तालुका निहाय नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमुळे पक्षांतर्गत नाराजी वाढली होती। भाजपाच्या अनेक राजकीय कार्यक्रमात तसेच पक्षांच्या पदाधिकारी निवडते वेळी जिल्हा अध्यक्ष हे मनमानी व काही पदाधिकारी यांना विश्वासात घेत नसल्याने घोडा यांनी अनेक वेळा कार्यकर्त्यांसमोर नाराजी व्यक्त केली होती। या घडामोडीमुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। ग्रामीण भागात शिवसेना शिंदे गट पुन्हा एकदा बळकट होत असून भाजपासाठी ही परिस्थिती चिंतेची ठरत आहे। राजकीय वर्तुळात घोडा यांची शिवसेनेत पुनरागमन ही ताकद वाढवणारी घडामोड ठरत असून पालघर जिल्ह्यातील राजकारणाची दिशा आता बदलणार असे स्पष्ट संकेत मिळत आहेत। पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, मच्छीमार सोसायटी, आपले माजी आमदार अमित घोडा आणि त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचे कार्यकर्ते, अमित घोडाचं मी मनापासून स्वागत करतो। ते पुन्हा स्वगृही परत आलेले आहेत आणि त्याचबरोबर इतर पक्षाचे पदाधिकारी, उत्तर भारतीय रिक्षा युनियनचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मला वाटतं सर्वच क्षेत्रातले लोक आलेले आहेत आणि त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो। संपर्क मंत्री आपले प्रताप सरनाईक यांनी तिकडं लोक दरबार जोरदार झाला ना। हा नाही म्हणजे ते असं एक एक लोक दरबार घेत जा, म्हणजे असे लोक आणि लोकांचे आमदार आपल्या दारी, आपले गावित साहेब आणि विलास तरे दोघांनी शासन आपल्या दारी होता तसा आमदार आपल्या दारी। चांगलं केलं तुम्ही, मग तुमचं मॉडेल बनवायला लागेल राज्यामध्ये। हा म्हणजे त्या ठिकाणी ताबडतोब काही प्रश्नांची उकल सोडवणूक तात्काळ होते आणि त्यामुळे शेवटी आपल्याला शासन आपल्या दारी आपण हा प्रकल्प प्रोजेक्ट म्हणजे खऱ्या अर्थाने आपली योजना राबवली। 5 कोटी लोकांना त्याचा फायदा झाला आणि बाळासाहेब नेहमी सांगायचे, कार्यकर्ते आपल्या घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो आणि म्हणून लोकांच्या दारात जाऊन काम करण्याची जी काही आपली शिवसेनेची भूमिका आहे ती आपण पुढे नेतोय आणि त्यामुळे महाराष्ट्रातून आता देखील ठाण्यामध्ये पुणे जिल्ह्यातले खूप हजारो लोक त्या ठिकाणी होते, त्यांचाही प्रवेश झाला आणि दररोज या ठिकाणी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून, जिल्ह्यातून, तालुक्यातून अनेक पक्षाचे लोक या ठिकाणी शिवसेनेत येत आहेत। एक विश्वास त्यांच्या मनामध्ये आहे की शिवसेना
हे संकटकाळी अडचणीत धावून येणारी आपली शिवसेना आहे. आणि म्हणून आपण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार पुढे नेण्याचं काम करतोय. आणि या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यावर शिक्कामोर्तब केलंय. खऱ्या अर्थाने आपण विधानसभे गेल्या 2.5 वर्षात माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये कार्यकाळामध्ये आपण अनेक विकास प्रकल्पांना चालनाही दिली आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजनांना प्राधान्य दिलं. आणि त्यामुळे इतके निर्णय आपण घेतले आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये. खूप मोठे निर्णय सर्वसामान्य लोकांच्या हितांचे आपण घेतले. ते मी इथं सांगत नाही, त्याला वेळ पुरणारही नाही. एवढे निर्णय आपण घेतलेले आहेत. आणि म्हणून त्याचा पोचपावती म्हणून विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देखील लोकांनी शिक्कामोर्तब केलं. आपल्या पाठीशी जनता उभी राहिली आणि 80 पैकी तब्बल 60 लोक आमदार आपले निवडून आले. अशा प्रकारचा इतिहास या महाराष्ट्रातल्या जनतेने घडवला आहे. आणि महायुती अतिशय मोठ्या लँडस्लाईड मॅन्डेट घेऊन विजयी झाली. आणि म्हणून आता आपल्याला लोकांची कामं करायची आहेत. गाव तिथे शिवसेना, घर तिथं शिवसैनिक. लोकांच्या मनामनामध्ये शिवसेना आपल्याला पोचवायची आहे. आणि यासाठी सर्व पदाधिकारी, मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, सगळेच पदाधिकारी जे आपले आहेत अगदी शाखा प्रमुखापर्यंत, या सगळ्यांनीच शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार आणि आपण केलेली विकासाची कामं लोकांपर्यंत पोचवायची आहेत. आज अनेक लोक, अनेक क्षेत्रातले लोक या ठिकाणी येत आहेत. आणि म्हणून त्यांचं मी खऱ्या अर्थाने मनापासून स्वागत करतो. आपण आता देखील आपल्याकडे जे विभाग आहेत त्या विभागाच्या माध्यमातून देखील गेल्या 3-4 महिन्यामध्ये चांगलं काम होतंय. मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी राज्याचा विकास आणि लोकाभिमुख कल्याणकारी राज्य म्हणून आपण पुढे जातोय. आणि म्हणूनच लोक आज शिवसेनेवर, बाळासाहेबांच्या विचार, कारण आपण जे विचार बाळासाहेबांचे, हिंदुत्वाचे विचार, विकासाचे विचार, सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचा विचार या ठिकाणी आपण पुढे नेतोय. म्हणून लोक आपल्याकडे येत आहेत. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. कुंदन सगळे वाचून झालं तुमचं? नाही, अजून कोण बाकी आहे? आणि म्हणून मी सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा. सर्व पदाधिकारी आपले या ठिकाणी सगळे लोक आहेत, या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. महिला आघाडीचं पण अभिनंदन, युवा सेनेचं अभिनंदन आणि सगळ्यांचं मनापासून खूप खूप शुभ स्वागत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.